पंढरपूरमध्ये काल झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण पंढरपूर हादरला होता। मात्र आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित वळण समोर आले आहे। ज्या तरुणीवर हल्ला झाला तिने स्वतःवर ऍसिड ओतल्याची कबुली दिली आहे। नेमका काय आहे हा प्रकार आणि पोलिसांनी हे गुपित कसं उघड केलं, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। पंढरपूर नगरीत काल रात्री एका तरुणीवर भर रस्त्यात ऍसिड हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र खळबळ उडाली। तपासाची चक्र वेगाने फिरली। डीवायएसपी प्रशांत डगळे यांनी तातडीने 3 पथकं तैनात केली। सुरुवातीला तरुणीने दिलेल्या माहितीनुसार संशयिताचा शोध सुरू झाला। कॉल डिटेल्स तपासले गेले, पण पोलिसांच्या हाती काही लागतच नव्हतं। पोलिसांना तरुणीच्या जबाबावर संशय आला। अखेर डीवायएसपी प्रशांत डगळे यांनी अत्यंत संवेदनशीलपणे निर्भया पथक, डॉक्टर्स आणि मुलीच्या आईच्या उपस्थितीत व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे तिचा पुन्हा जबाब घेतला आणि याच जबाबात या प्रकरणाचा धक्कादायक ट्विस्ट समोर आला। तपासात समोर आलेली माहिती आणखीनच अस्वस्थ करणारी आहे। पीडित तरुणीला यकृताचा गंभीर आजार असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। तिच्या दीर्घ आजारपणामुळे ती प्रचंड नैराश्यात होती। याच मानसिक तणावातून तिने स्वतःवर ऍसिड ओतून घेतल्याची कबुली दिली आहे। तिने एका दुकानातून केवळ 60 रुपयांना शौचालय स्वच्छ करण्याचे ऍसिड विकत घेतले आणि गर्दीच्या ठिकाणी स्वतःवर ओतले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूस केली। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली। सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असली तरी तिच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। एकीकडे महिलेवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर असताना दुसरीकडे आजारपण आणि नैराश्यातून स्वतःलाच इजा करून घेण्याच्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। पोलीस आता या प्रकरणात अधिक कायदेशीर तपास करत आहेत। काल संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास अशी माहिती मिळाली की एका तरुणीवरती काही अज्ञात इसमांनी ॲसिड अटॅक करून जखमी केलेले आहे। खबर मिळताच आपण हॉस्पिटलला एक टीम रवाना झाली। त्याचबरोबर इतर टीम त्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी जे काही तपास आहे, चौकशी आहे ती सुरू झाली। पीडितेच्या आईकडून अशी बातमी मिळाली की त्या अज्ञात इसमाकडून हे करण्यात आलेलं आहे। चौकशी केली, CCTV फुटेज मिळाले आणि इतर एव्हिडन्सेस सुद्धा मिळाले। त्याच्या आधारे काही कॉन्ट्राडिक्शन्स समोर आले आणि विचारपूस केल्यानंतर पीडितेकडूनच आपल्याला अशी माहिती मिळाली। ती माहिती आपण ई-साक्ष्यमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आणि पीडिताची आई, त्याचबरोबर तेथील डॉक्टर आणि निर्भया पथकातील PSI मॅडम यांच्या समक्ष आपण ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांचं स्टेटमेंट घेतलं। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं पीडितेने की ते जे काही ॲसिड आहे ते जो ड्रम आहे तो तिने एका दुकानातून विकत घेतलेला आणि एका अशा ठिकाणी जेथे CCTV नाही आहे, गल्लीबोळ आहे, अशा ठिकाणी तिने ते जे ॲसिड आहे ते आपल्या डोक्यावरती ओतलं। CCTV फुटेजच्या आधारावरती आणि ते जे काही जे ॲसिडचे जे दुकान आहे त्याचे ओनर त्यांच्याकडून सुद्धा अशी माहिती मिळत आहे की ते त्या व्यक्तीनेच, त्या पीडितेनेच ते विकत घेतलेलं होतं। त्याच्यामुळे जो पूर्ण घटना आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत अशी चौकशी झाली आहे। पुढे अजून चौकशी चालू आहे आणि काही जो खुलासा होईल तो आपल्यासमोर येईलच।